नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागामधील चौकीदार पदासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 27 मे आहे. तर फॉर्म भरण्यासाठी 4-5 दिवस बाकी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये फॉर्म कशा प्रकारे भरायचा संपूर्ण माहिती न चुकता सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तेथे तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक भेटेल. त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेला आहे. तुम्हाला सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. नोंदणी म्हणजेच इथं रजिस्ट्रेशन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे. नोंदणी या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर पुढील पेज ओपन होईल. इथं तुम्हाला स्वतःचं पहिलं नाव कॅपिटलमध्ये टाकायचं आहे. पूर्ण नाव टाकू नका. त्याच्यानंतर मधलं नाव, वडिलांचे नाव इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर आडनाव येथे टाकून घ्या. सर्व कॅपिटलमध्ये अक्षर टाकायचे आहे. बरोबर स्पेलिंग टाकायची आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकण्यासाठी या आयकॉनवरती इथे क्लिक करा. तुमचं जन्मवर्ष कोणतं आहे, समजा जन्मवर्ष इथे जे आहे ते या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे इथं सिलेक्ट करून घ्या. समजा 1990 आहे ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं महिना सिलेक्ट करा आणि तारीख सिलेक्ट करून घ्या. तुमची जन्मतारीख आपोआप इथं आलेली तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर तुमचा रेग्युलर चालू असणारा बरोबर ईमेल आयडी येथे टाकून घ्या. त्याच्यानंतर तोच ईमेल आयडी पुन्हा एकदा इथे टाकून घ्या. बरोबर टाका. त्याच्यानंतर एक तुमचा चालू रेग्युलर नंबर, मोबाईल नंबर इथे टाका आणि तोच मोबाईल नंबर देखील इथे टाकून घ्या. वरील सर्व माहिती बरोबर आहे याची पुन्हा एकदा खात्री करा. नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि जन्मतारीख वगैरे सर्व बरोबर आहे याची खात्री करा. आणि सर्व माहिती टाकल्याच्या नंतर इथं दोन्ही मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर जनरेट ओटीपी या बटनावरती इथे क्लिक करा आणि जो ही ओटीपी येईल इथं खाली तुम्ही टाका. ओटीपी टाकून घ्या. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे जशाचा तसा इथे टाकून घ्या आणि इथं सबमिट रजिस्ट्रेशन या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी सर्वात बेस्ट पुस्तक सांगतो. आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार पदासाठी सर्वात चांगले पुस्तक 38 प्रश्नपत्रिका संच हे स्मार्ट स्टडी नांदेड यांनी हे पुस्तक लॉन्च केलेले आहे. सर्वात बेस्ट पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये 38 प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेली आहे स्पष्टीकरणासहित. 2012 मध्ये चौकीदार पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्याच्यात 2 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आता नवीन 2026 मध्ये याच्यासाठी जवळजवळ 36 नवीन प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहे. काही प्रश्न जसेच्या तसे विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये 2026च्या नवीन चालू घडामोडी देखील कव्हर करण्यात आलेले आहे आणि सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण सर्व कव्हर करण्यात आलेले आहे. आणि आदिवासी विकास विभाग आणि आश्रमशाळांविषयी विशेष तांत्रिक प्रश्न देखील याच्यामध्ये 350 पेक्षा जास्त कव्हर करण्यात आलेले आहे. या पुस्तकाच्या मार्फत तुम्ही 160 ते 170 जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी या पुस्तकाचा नक्की फायदा होईल. हे पुस्तक घेण्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे फॉर्म हे पुस्तक आहे ते पुस्तक मागवण्याची लिंक भेटेल आणि या पुस्तकाबद्दल सर्व माहिती तेथे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. किंवा Amazon, फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून हे पुस्तक नक्की खरेदी करा. सबमिट रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर सेट पासवर्ड असा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर आलेला बघायला भेटेल. आता जो जुना पासवर्ड होता तो तुम्हाला इथे बरोबर टाकायचा आहे. तुमची जन्मतारीख असते, ठीक आहे, तो इथे टाकायचा आहे. नवीन पासवर्ड जो टाकायचा आहे तुम्हाला इथे टाका. पुन्हा तोच नवीन पासवर्ड इथे टाकून घ्या आणि सेट न्यू पासवर्ड या बटनावरती इथे क्लिक करा. आता मी तुम्हाला इथे टाकून दाखवतो. आता इथं बघू शकता जुना पासवर्ड टाकला आहे आणि दोनही पासवर्ड जे नवीन आहे तोच पासवर्ड इथे टाकला आहे. पुन्हा तोच टाकला आहे. इथं आता सेट न्यू पासवर्ड या बटनावरती मी इथे क्लिक केले. तर बघू शकता पासवर्ड चेंज सक्सेसफुली आलेले आहे. ओके या बटनावरती इथे आता क्लिक करा. आता पुन्हा पेज बॅक झालेले बघायला भेटेल. तुमचा जोही ईमेल आयडी होता तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि जो नवीन पासवर्ड तुम्ही जो टाकला आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही आधी रजिस्ट्रेशन भरलेली सर्व माहिती इथे बघायला भेटेल. नाव, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर जन्मतारीख वगैरे बघायला भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथे तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे. पूर्ण नाव वडिलांचं टाकू नका. फक्त वडिलांचं पहिलं नाव टाका. त्याचप्रमाणे मदर नेम आईचे नाव इथं पहिलं नाव टाका. पूर्ण नाव टाकू नका. त्याच्यानंतर इथं जेंडर सिलेक्ट करा. मेल फिमेल जे आहे ते इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर बरोबर तुमचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकून घ्या. तोच बरोबर आधार कार्ड क्रमांक पुन्हा कन्फर्म करा आणि इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं आधार कार्ड प्रमाणे तुमचं जसेच्या तसे नाव इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जुळे भाऊ बहीण आहेत का, येस नो करा. लग्न झालेलं असेल, मॅरिड करा, अनमॅरिड करा. आता समजा महिला असेल तर अनमॅरिड मॅरिड केल्याच्या नंतर नावामध्ये बदल झाला आहे का ते तुम्हाला नंतर टाकावं लागणार आहे. मी इथं अनमॅरिड इथे सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपले नाव बदललेले आहे का,
आता लग्नाच्या नंतर महिलांच्या नावामध्ये बदल होतो, त्यांनी येस करायचं आहे आणि काय बदल झालेला आहे. आता समजा इथं येस केलं ना, इथं काय बदल झाला आहे तो तुम्हाला टाकायला येईल. आता पुन्हा इथं मी नो करून घेतो. महिलांनी बदललं असेल तर तिथं येस करून टाका. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का? तर इथं तुम्हाला कंपल्सरी येस करायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी. त्याच्यानंतर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र आहे का? तर असेल तर येस करा, अन्यथा नो करा. कंपल्सरी जास्त करून येस करायचं आहे. इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्राचा जो क्रमांक असतो 10-12 अंकाचा असतो तो इथे बरोबर टाकायचा आहे आणि ते कधी इश्यू झालं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. वर्ष सिलेक्ट करा, त्याच्यानंतर महिना सिलेक्ट करा आणि इथे खाली तारीख सिलेक्ट करा. सर्व माहिती बरोबर आहे याची पुन्हा एकदा खात्री करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती येथे क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्ही टाकलेला तुमचा मोबाईल नंबर इथे बघायला भेटेल. तुम्हाला इथे एखादा अल्टरनेटिव्ह पर्यायी नंबर म्हणून द्यायचा असेल दुसरा, तरी देखील इथे देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला खाली ईमेल आयडी बघायला भेटेल. आता इथं खाली तुमचा संपूर्ण ॲड्रेसची माहिती टाकायला आलेली आहे. आता खाली स्क्रोल करा. आता खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करा. मी जिल्हा सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये तालुका तुमचा जो आहे तो इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचा जोही ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट, गाव, तालुका वगैरे सर्व माहिती इथे टाका. त्याच्यानंतर इथं गाव किंवा शहर इथं तुम्ही स्वतःच्या गावाचं नाव टाकू शकता किंवा तालुक्याचं नाव टाकू शकता किंवा दोनही टाकले तरी देखील इथे चालणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते एखाद्या वाडीचे, गल्लीचे, आसपासचे ठिकाणाचे नाव नाव तुमच्याकडे येणाऱ्या रोडचे वगैरे नाव इथे तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर पिनकोड इथे टाकून घ्या. आता एखाद्या व्यक्तीचे 2 ॲड्रेस असतात. तो व्यक्ती खाली दुसरा देखील ॲड्रेस टाकू शकता. परंतु एखादा व्यक्ती एकच ॲड्रेस असेल, तर इथे पत्रव्यवहाराचा अर्ज सारखाच आहे. या टेक बॉक्सवरती इथे क्लिक करा. म्हणजे दोन्हीकडे सारखेच ॲड्रेस झालेले बघायला भेटतील. त्याच्यानंतर खाली या आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता पुढे सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला शैक्षणिक माहिती टाकायची आहे. एच-एस-सी म्हणजे 10वी माहिती टाकायची आहे. इथं तुम्ही 10वी कोणत्या वर्षी पास झाले. आता 2014 ला झालो आहे तर 2014 सिलेक्ट करणार. तर या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डाकडून पास झाले आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्ड येथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमच्या गुणांचा प्रकार आहे सी की टक्केवारी जास्त करून 10वी-12वीच्या टक्केवारीमध्येच असतो तर पर्सेंटेज येथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला 10वी मध्ये किती सर्व विषय मिळून किती गुण मिळालेले आहेत. सर्व विषय विषय मिळून किती गुण आहेत तर सर्व विषय मिळून 500 गुण आहेत. परंतु त्याच्यापैकी किती मिळालेले आहेत तर ते इथे तुम्ही टाका. मी ज्याप्रमाणे टाकत आहे बघू शकता. त्याच्यानंतर इथे पुढे क्लिक करा. आपोआप तुमची टक्केवारी इथे तुम्हाला आलेली बघायला भेटेल. त्याच्यानंतर इथं तुम्ही सिलेक्ट करायचे 12वीचं इथं तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्सला होता ते सिलेक्ट करा. मी आर्ट्स येथे सिलेक्ट करणार आहे. आर्ट मी सिलेक्ट केले. त्याच्यानंतर 12वी कोणत्या वर्षी पास झालो तर 2016 ला पास झालो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते कशामधून महाराष्ट्र स्टेट बोर्डाकडून पास झाले बोर्ड इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. बोर्ड इथे मी सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्याचप्रमाणे सी मध्ये आहेत की पर्सेंटेजमध्ये असतं जास्त करून 10वी-12वी ते इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व विषय मिळून किती गुण होते 12वी मध्ये तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. 650 होते मला तर 650 इथे टाकणार आणि जेही या ठिकाणी मिळालेले गुण 650 पैकी किती मिळाले तर 423 गुण मिळालेले आहेत. ते इथे मी बरोबर टाकणार. बरोबर इथे टक्केवारी आलेली बघायला भेटेल. त्याचप्रमाणे पदवी कशामधून केलेली आहे? बी-ए मधून बी-एस-सी, बी-कॉम, बी-बी-ए, एम-ए हे जे आहे ना, ते इथे तुम्ही सिलेक्ट करा. आता इथं मी बी-ए सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर कशामध्ये तर कोणत्या वर्षी तुम्ही बी-ए पास झाले, बी-ए कोणत्या वर्षी पास झाले, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. 1 मिनिट. ते मी इथे सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीकडून पास झाले पदवी, तर ते इथे तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे. आणि तुम्हाला इथे किती गुण मिळाले. आता पर्सेंटेजमध्ये आहे तर पर्सेंटेज इथं मी काय करणार तर 1200 पैकी मला मिळालेले आहेत. समजा इथं 800 तर ते इथे टाकणार. आपोआप तुमचे पर्सेंटेज इथे आलेले बघायला भेटतील. अशा प्रकारे 10वीची माहिती, 12वीची माहिती, ग्रॅज्युएशनची आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची जीही असेल फक्त 10वीची माहिती टाकली तरी देखील चालेल. तुमच्याकडे जेवढं शिक्षण झालं असेल तेवढी माहिती इथे टाकून घ्या. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता बघू शकता सर्व मी 10वीची, 12वीची, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सर्व माहिती इथे मी टाकलेली आहे. आता इथे मी सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती इथे क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथून पुढे या ठिकाणी पद वगैरे सिलेक्ट करायचे आहे. आपण धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचे सदस्य आहात का? इथं तुम्हाला नो करायचं आहे. त्याच्यानंतर उमेदवाराचा धर्म हिंदू, मुस्लिम, शीख जोही धर्म आहे तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. कॅटेगरी मी इथे सिलेक्ट केलेली आहे. आता एस-टी, एस-सी, एस-टीला नॉन क्रिमिलेअर नसते.
तर ओबीसी इतर कॅटेगरीना नॉन क्रिमिनल असते, त्याची माहिती देखील तुम्हाला टाकावी लागणार आहे. एसटी कॅटेगरी सिलेक्ट केली आहे, त्याच्यामुळे जात प्रमाणपत्र कॅटेगरीचा सर्टिफिकेटचा क्रमांक तुम्हाला कंपल्सरी इथे जात प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यावरील नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर ते कधी इश्यू झालं ते तारीख टाकायची आहे. वर्ष सिलेक्ट करा, महिना सिलेक्ट करा आणि तारीख इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ते कोणाकडून घेतलेले आहे, तुम्ही कोणाकडून इश्यू झालेला आहे त्याच्यावरती लिहिलेलं असतं. तहसीलदार, नायब तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर वगैरे, डेप्युटी कलेक्टर वगैरे. आता हे जास्त करून सब डिव्हिजनल ऑफिसर असते. माझं ते आहे, त्याच्यामुळे मी इथे सिलेक्ट ते करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली या, तुमच्याकडे या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी आहे का, ही कंपल्सरी नाही, इथं नो केलं तरी देखील इथे चालणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉचमन पदासाठी भरत आहेत, ते आपोआप इथे आलेले बघायला भेटेल. आपण आता समजा मी एसटी कॅटेगरी आधी इथं सिलेक्ट केलेली आहे, परंतु मला ओपन मधून फॉर्म भरायचा असेल, तर मी इथं आपण कोणत्या प्रवर्गातून अर्ज करत आहात, तर इथं मी ओपन मधून भरायचं असेल तर ओपन करू शकता, आणि परंतु मला एसटी मध्येच भरायचं आहे, एसटी असून, तर एसटी मी इथे सिलेक्ट करणार. अर्ज करण्यासाठी प्रकल्प, तर तुम्हाला येथे कोणत्या प्रकल्पामध्ये अर्ज भरायचा आहे, तर मला धुळे येथे भरायचे आहे, तर मी धुळे येथे मी हे सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली या. त्याच्यानंतर तुम्ही दिव्यांग आहेत का नाही, येस नो इथे सिलेक्ट करा. अनाथ आहेत की नाही, आरक्षण घ्यायचं आहे की नाही, येस नो इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त जे आहेत की नाही, इथे तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. माजी सैनिक वगैरे आहात की नाही, येस नो सिलेक्ट करा. खेळाडू वगैरे आहात का नाही, येस नो इथे सिलेक्ट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती ते 865 गावांमधील तुम्ही उमेदवार आहात का, असेल तर येस करा, अन्यथा नो करा. अंशकालीन पदवीधर आहेत की नाही, अन्यथा येस नो येथे तुम्ही करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्पन्न, तुम्हाला तुमचं अंदाजित उत्पन्न जे किती आहे ना, ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे की नाही, असेल तर येस करा, अन्यथा इथे नो करा. हे कंपल्सरी इथे नाही, इथं मी नो केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणतेही 5 एक्झाम सेंटर, तुम्हाला सर्व शहर इथे बघायला भेटतील. शहर कोणकोणते आहेत तर बघू शकता इथं. सर्वच जवळ-जवळच जिल्हे याच्यामध्ये आलेले बघायला भेटतील. अशा प्रकारचे 5 सेंटर इथे तुम्ही सिलेक्ट करा आणि खाली या. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा. दोनही चेकबॉक्स इथे क्लिक करून घ्या आणि इथं सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता इथं शेवटची माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे. जो तुमचा फोटो आहे, तुम्हाला 100 केबीच्या आतमध्ये अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची ही स्वाक्षरी आहे, ती 200 केबीच्या आतमध्ये इथे अपलोड करायची आहे. लगेच अपलोड होऊन जाते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला या ठिकाणी तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. डाव्या हाताचा अंगठा इथे जाऊन सिलेक्ट करा. त्याचा जर पॅड नसेल तर पेनाने या ठिकाणी अंगठ्यावर गिरवा, कोऱ्या कागदावरती ओठवा आणि त्याचा क्लिअर फोटो काढून इथे तुम्ही अपलोड करा. त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. हे डिक्लेरेशन तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये एकच कोणतंही एक अपलोड करा. इथं काय करायचं आहे, हे तुम्हाला कोऱ्या कागदावरती सर्व माहिती लिहायची आहे. मीच्या पुढे तुम्हाला इथं तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे. स्वतःचं नाव लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे खाली तुमचं नाव टाकायचं आहे आणि तिथे सही करायची आहे. मी टाका, तुमचं नाव आणि ही सर्व माहिती लिहा. त्याच्यानंतर खाली नाव टाका आणि सही करा. त्याच्यानंतर त्याचा क्लिअर फोटो काढा आणि इथं अपलोड करा. ठीक आहे. आता सर्व माहिती मी इथे बरोबर अपलोड करून घेतो. आता इथं बघू शकत आहात, सर्व माहिती मी अपलोड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं खाली सर्व माहिती बरोबर चेक करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट येथे क्लिक करा. मित्रांनो, आता इथं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर जेवढा पण तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तो बरोबर इथे तुम्हाला आलेला बघायला भेटेल. सर्व माहिती इथे बरोबर तुम्ही चेक करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही माहिती फॉर्म सबमिट करायचा आहे. सर्व माहिती पुन्हा 2-3 वेळा चेक करून घ्या. कारण एकदा सबमिट केल्याच्या नंतर काही याच्यामध्ये बदल करता येणार नाही. अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म तुम्ही चेक करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिथं प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता इथे सर्व माहिती मी चेक करून घेतलेली आहे. पेमेंट करण्यासाठी प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती इथे क्लिक करा. इथं तुमचा ऑर्डर आयडी वगैरे हा भेटेल, हा चांगल्या प्रकारे लिहून घ्या. इथं पे ऑनलाईन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती इथे क्लिक केलेले आहे. केल्याच्या नंतर वेगवेगळे ऑप्शन दिसतील. तुम्हाला पेमेंट करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे UPI पेमेंट ही भेटेल. UPI वरती क्लिक करा आणि इथं स्कॅनर आलेला बघायला भेटेल. जनरेट QR या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. इथंही तुमचं स्कॅनर ओपन झालेलं तुम्हाला बघायला भेटेल. याच्यावरती जेही तुमचं पेमेंट आहे ना, ते पेमेंट इथं तुम्ही पेमेंट करा. पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सक्सेस झाल्याचा ऑप्शन भेटेल आणि इथं एक ऑप्शन भेटेल, त्या बटनावरती इथे क्लिक करा आणि पुन्हा फॉर्म भरण्यासाठी लिंक दिली होती, त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा ईमेल आयडी टाका. जो नवीन पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड टाका आणि लॉग इन करा आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर इथं सक्सेस प्रिंट असा प्रिंट नावाचा ऑप्शन भेटेल. तिथून तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.